विद्यार्थी मित्रांनो, आपलं अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चालू आहे एक्सरसाइज 2.4 मधला क्वेश्चन नंबर 18. आता मॅक्झिमम मिनिमाचे प्रॉब्लेम आहे सर्व. तर पहा हे प्रॉब्लेम 18वा प्रॉब्लेम वर्ड प्रॉब्लेम आहे. फंक्शन तयार करायला लागते का ते पहा आणि कसं ऍडजस्टमेंट करायला लागते ते पहा. इथं काय दिलं आहे, द प्रॉफिट फंक्शन. हे जे दिलं आहे ना px काय आहे, प्रॉफिट फंक्शन px f(x) तसं px दिलं आहे. प्रॉफिट मधला p घेतला ऑफ ए फॉर्म, कोणती तरी फॉर्म आहे त्याचं प्रॉफिटचं फंक्शन अशा प्रकारे येते px. नंतर सेलिंग x ॲटम, किती ॲटम विकले, x ॲटम तयार केले आणि x ॲटम विकले पर डे, प्रत्येक दिवशी. इज गिवन बाय, म्हणजे x ॲटम जर विकले तर त्याला होणारं प्रॉफिट कशाने दाखवलं, px. तर px इक्वल टू 150 मायनस x मल्टिप्लाइड बाय x मायनस 1625 असं झालं हे फंक्शन. म्हणजे प्रॉफिट कशाचं फंक्शन आहे, प्रॉफिटचं फंक्शन आहे. बरोबर आहे. आता पाहू आपण काय करायला लागते. फाइंड नंबर ऑफ ॲटम, नंबर ऑफ ॲटम काढायचे आहे म्हणजे x ची किंमत काढायची आहे. x ॲटम बरोबर आहे, सेलिंग x ॲटम म्हणजे x ॲटम विकतो, तर ते नंबर ऑफ ॲटम काढायचे म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची आहे. फाइंड नंबर ऑफ ॲटम द फॉर शुड बी मॅन्युफॅक्चर टू गेट मॅक्सिमम प्रॉफिट. किती ॲटम विकले पाहिजे किंवा तयार केले पाहिजे म्हणजे त्या फर्मला मॅक्सिमम प्रॉफिट होईल. म्हणजे x ची किंमत किती असली पाहिजे म्हणजे हे px ची व्हॅल्यू काय राहील, मॅक्सिमम राहील, म्हणजे प्रॉफिट मॅक्सिमम राहील. फाइंड द मॅक्सिमम प्रॉफिट. मग हे मॅक्सिमम काढायचं, ज्याच्यावर मॅक्सिमम व्हॅल्यू येते ते व्हॅल्यू टाकून मॅक्सिमम मिळते. आता हे फंक्शन जे आहे, फंक्शन कशाचं आहे, मॅक्सिमम प्रॉफिटचं, तर मॅक्सिमम प्रॉफिट होईल. बरोबर आहे. मग आता इथं फंक्शन तयार करायची गरज नाही. काय मॅक्सिमम आहे, मॅक्सिमम प्रॉफिट. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला कशाचं फंक्शन पाहिजे, प्रॉफिटचं फंक्शन पाहिजे. मग प्रॉफिटचं फंक्शन पाहिजे म्हणजे दिलंच आहे ना, मग सॉल्व करायची गरज नाही. लेट प्रॉफिट इज गिवन बाय फंक्शन. Profit is given by the function. Answer px equal to 150 minus x है ना, multiplied by x minus 1625. भाई मल्टीप्लाइड करून टाकू आपण. px equal to 150x, x ने मल्टीप्लाय केलं 150x minus x square minus 1625. बरोबर आहे. आता हे झालं फंक्शन आपलं. आता याला डिफरन्शिएट करा, पहिली डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट y with respect to x. x का तर x is the px is the function of x. p dash x. आता तुम्हाला माहित आहे पहिली डेरिव्हेटिव्ह डॅश लागतो, असं डॅश किंवा dy by dx आहे की नाही. आता इथं px आहे, p dash x. तुम्हाला सांगितलं dy by dx म्हणजे f of x ची डेरिव्हेटिव्ह f dash x इक्वल टू 150 k x ची डेरिव्हेटिव्ह k 150 x ची डेरिव्हेटिव्ह 150 मायनस ट्वाइस x आणि याची डेरिव्हेटिव्ह 0. आता डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे हे झालं p dash x इक्वल टू 150 मायनस 2x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x p डबल डॅश x इक्वल टू किती डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2x डेरिव्हेटिव्ह मायनस 2. ओके बरोबर आहे. मायनस 2 k x डेरिव्हेटिव्ह k तर मायनस 2x डेरिव्हेटिव्ह मायनस 2 म्हणजे हे आन्सर झालं मायनस 2. हे झाली सेकंड डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. आता आपल्याला पाहायचं आहे व्हॅल्यू काढ. पहिले x ची व्हॅल्यू काढ लागत आहे ना. x ची व्हॅल्यू काढण्याकरता फॉर मॅक्सिमम फॉर टेक फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 पहा. प्रत्येक प्रॉब्लेम पहा. फॉर मॅक्सिमम. आता फॉर मॅक्सिमम म्हणजे मॅक्सिममचा प्रॉब्लेम आहे म्हणून फॉर मॅक्सिमम.
मिनिममचा प्रॉब्लेम असला तर फॉर मिनिमम, बरोबर आहे. प्रॉब्लेम एकच प्रकारचा फॉर मॅक्झिमम पी डॅश एक्स पहिली डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0. पहिली डेरिव्हेटिव्ह कोणती आहे 1 आणि हे सेकंड डेरिव्हेटिव्ह सेकंड, बरोबर आहे. पहिले पी एक्स इक्वल पी डॅश एक्स इक्वल टू किती आहे 150 मायनस 2x इक्वल टू 0 है ना. मायनस 2x इक्वल टू मायनस 150 हे मायनस किती झाली x इक्वल टू मायनस मायनस कॅन्सल 150 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 75. therefore x इक्वल टू 75. x ची व्हॅल्यू निघाली आपली. पण आता हे x ची व्हॅल्यू 75 निघाली तर आपल्याला पाहिजे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये लेस दॅन 0 आला तर मॅक्सिमम, ग्रेटर दॅन 0 आला तर मिनिमम बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. फॉर आता टेस्ट अप्लाय करून आपण x इक्वल टू 75 p डबल डॅश x इक्वल टू काय आहे -2 फ्रॉम हे कशावरून टाकली आपण व्हॅल्यू फ्रॉम 1. आता हे कशावरून व्हॅल्यू देणार आपण आता फ्रॉम 2 असं लिहिलं तरी चालते, काही फरक नाही पडत. असं लिहिलं तरी चालते. आता कोणती व्हॅल्यू टाकावी लागते x च्या जागी p डबल डॅश x म्हणजे 75. आता इथे x आहे काय नाही, मग x ची व्हॅल्यू टाकता येईल काय नाही, म्हणजे जे आहे तेच -2. आता निगेटिव्ह आहे म्हणजे लेस दॅन 0 म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह p डबल डॅश 75 लेस दॅन 0. मग आता हे लेस दॅन 0 आलं सेकंड डेरिव्हेटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 आलं निगेटिव्ह आलं, याचा अर्थ फंक्शन कसं आहे मॅक्सिमम कोणत्या पॉइंटवर x इक्वल टू 75. therefore by second derivative test we can say that profit function is maximum. एवढं तर समजलं, पण फंक्शन कशाचं आहे प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिटचं फंक्शन आहे, म्हणून काय याचं प्रॉफिट px is maximum कोणत्या पॉइंटवर आहे मॅक्सिमम ऍट x इक्वल टू 75. मग मॅक्सिमम प्रॉफिट कसं काढायचं मॅक्सिमम प्रॉफिट कशावर काढला लागेल ऍट कोणत्या पॉइंटवर x इक्वल टू 75. p आता प्रॉफिटचं फंक्शन कोणतं आहे px इक्वल टू px इक्वल टू होतं px इक्वल टू होतं फंक्शन 150 मायनस x मल्टिप्लाइड बाय x मायनस 1625 असं px दिलं होतं. ते व्हॅल्यू म्हणजे प्रॉफिट झालेलं आहे ना. मग px इक्वल टू 150 मायनस x मल्टिप्लाइड बाय x मायनस 125. याच्यात व्हॅल्यू टाका. p कोणत्या पॉइंटवर मॅक्सिमम आहे 75. मग 150 मायनस 75 मल्टिप्लाइड बाय 75 मायनस 1625. p 75 हे झाले 75 मल्टिप्लाइड बाय 75 150 मायनस 75 मल्टिप्लाइड बाय दिस 75 मायनस 1625. आता पाहू हे कसं आहे याचा गुणाकार करावा लागेल 75 मल्टिप्लाइड बाय 75 5 5 जा 25 2 5 7 जा 35 2 7 3 आता नाही 3 ओके आज 0 7 + 35 3 49 3 52 किती झाले हे 5 7 5 12 1 3 3 6 आणि हे 5 एवढं आन्सर येते बरोबर आहे. म्हणजे हे आणि त्याच्यात मायनस काय करायला लागते म्हणजे हे p75 याचा गुणाकार 5675 मायनस 1625. सबट्रॅक्शन करा. काय ते सबट्रॅक्शन हे इथं बघून तुम्ही सबट्रॅक्शन मायनस 1625 हे 0 0 आणि हे 0 होईल 4 म्हणजे किती येते 4000 असा आन्सर आला पाहिजे. डॉट आता काय झालं मॅक्सिमम प्रॉफिट किती झालं 4000 रुपये. किती ऍटम तयार केले पाहिजे होते x ऍटम x ची व्हॅल्यू किती आली 75 म्हणजे काय आहे आन्सर लिहायला लागेल ना. therefore 75 atom should manufacture
manufacture so that so that maximum profit is equal to rupees 4,000. ओके 4,000 असं झालं आपले कंप्लीट प्रॉब्लेम. समजलं. तर अशा प्रकारचं प्रॉब्लेम हे 16वा प्रॉब्लेम आहे. 18वा प्रॉब्लेम. आता 19वा प्रॉब्लेम. क्वेश्चन नंबर 19. पहा प्रॉब्लेम पहा. आता याच्यात फंक्शन ने दिला फाइंड टू नंबर्स, दोन संख्या काढायच्या. टू नंबर्स whose sum is 15. सम इज 15. टू नंबरची सम किती आहे 15. म्हणजे आपल्याला एक संख्या काढता येईल. समजा सपोज लेट x and y be two numbers. आता their whose sum is 15. त्या नंबरची सम काय आहे 15 आहे. therefore x plus y equal to 15. y ची व्हॅल्यू काढून टाकायची. त्याच्यासाठी दिला y equal to 15 minus x. हे दिला आपण 1 लिहिलं समजा. म्हणजे याच्यावरून व्हॅल्यू टाकता येते. आता फंक्शन पहा कसं काय मॅक्सिमम आहे. काय मॅक्सिमम आहे ते पहा. मॅक्सिमम ते महत्वाचं आहे. त्याचंच फंक्शन तयार करायचं. काय मिनिमम आहे त्याचंच फंक्शन तयार करायचं. हे स्क्वेअर ऑफ 1 मल्टिप्लाइड बाय क्यूब ऑफ अदर. म्हणजे एका संख्येचा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय सेकंड संख्येचा क्यूब. या दोघाचा गुणाकार केला तर तो गुणाकार कसा असला पाहिजे मॅक्झिमम असला पाहिजे. ठीक आहे. मग आता पहा याचा स्क्वेअर घ्यायचा, वायचा स्क्वेअर घ्यायचा. कारण सांगा याचा जर क्यूब घ्याल ना तर तुम्ही हे वायची व्हॅल्यू टाकाल ना तुम्ही. बरोबर. वायची व्हॅल्यू किती 15 मायनस x. याचा जर क्यूब घ्याल तर क्यूब करणं कठीण आहे. म्हणून स्क्वेअर कोणाचा घ्यायचा वायचा. पहा आता मल्टिप्लिकेशन ऑफ स्क्वेअर ऑफ 1 and cube of other is maximum. असंच आहे ना. याचं मल्टिप्लिकेशन is maximum. therefore आता याला मी काय करतो f of x ने दाखवून देतो मल्टिप्लिकेशन आहे ना. दॅट इज आता कोणाचा स्क्वेअर घेता येईल हे महत्त्वाचं आहे. समजा तुम्ही y चा क्यूब घेतला आणि x चा काय घेतला स्क्वेअर. तर पहा x ची व्हॅल्यू x मध्येच राहील. पण y ची व्हॅल्यू कशात टाका तुम्ही 15 मायनस x. मग पहिले कोणाचा स्क्वेअर घ्या y स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ कोणती घेतली तरी चालते. y स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय x क्यूब. आता तुमच्या लक्षात आलं समजा या y ची व्हॅल्यू टाकायला लागेल आपल्याला 15 मायनस x. याचा स्क्वेअर करायला लागेल. मग हे स्क्वेअर करणं कठीण सोपं आहे. क्यूब करायचा तर क्यूबचा फॉर्म्युला माहित पाहिजे. म्हणजे जास्त कठीण होऊन जाते. समजलं. असं जर घेतलं तुम्ही f of x equal to x स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय y क्यूब असं जर घेतलं तर पहा काय x स्क्वेअर असतं तसं y ची व्हॅल्यू 15 मायनस x चा क्यूब. या क्यूबचा फॉर्म्युला अप्लाय करायला लागेल. आता हे जर घेतलं तर पहा f of x equal to y स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय x क्यूब. y ची व्हॅल्यू काय आहे 15 मायनस x स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय x क्यूब. तर ही स्क्वेअर आपल्याला लवकर करता येते. जास्त फॉर्म्युले माहिती आपल्याला आहे की नाही. म्हणून मी काय घेतो एका नंबरचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर घेतो y चा स्क्वेअर आणि एका नंबरचा क्यूब म्हणजे x चा क्यूब घेतो. याचा गुणाकार काय आला पाहिजे मॅक्सिमम आला पाहिजे. म्हणजे याच्यासाठी हे फंक्शन घेतलं मल्टिप्लिकेशन. त्याला f of x न दाखवलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू टाका f of x equal to y ची व्हॅल्यू किती आहे 15 minus x whole square multiplied by x cube. स्क्वेअर का होल स्क्वेअर आहे हा होल स्क्वेअर. f of x equal to काय ते a minus b whole square. a square minus twice ab plus b square. मग a चा स्क्वेअर म्हणजे 15 चा स्क्वेअर 225 minus twice ab twice a म्हणजे 15 multiplied by b म्हणजे x प्लस होते हा b स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर. याले काय करायला लागते x क्यूब न मल्टिप्लाइड करायला लागते. दॅट इज f of x equal to
हे कॅल्क्युलेशन करून टाकू. 225 30x 15 to the 30x प्लस x स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय x क्यूब. मल्टिप्लाइड करा आता प्रत्येकाला. दॅट इज f of x equal to 225 x cube minus 30 x raised power x cube multiplied by x power 1 x raised power 4 x square multiplied by x cube म्हणजे x raised power 5. हे झालं आपलं फंक्शन. आता याची काय काढायची आपल्याला? पहिली डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह. पहिली डेरिव्हेटिव्ह इकडे लिहून घेतो इथपर्यंत. दॅट इज differentiate with respect to x f dash x पहिली डेरिव्हेटिव्ह काउंट करू. हां सांगा याची डेरिव्हेटिव्ह. हे 225 कॉन्स्टंट आहे ना. 225 बरोबर. हे कॉन्स्टंट या मल्टिप्लाइड आहे म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काढायला लागते. x क्यूब ची डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर म्हणजे काय येणार 225 3x स्क्वेअर मायनस 30 नंतर x रेस्ट पॉवर 4 ची डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब मल्टिप्लाय बाय x रेस्ट पॉवर 5 ची डेरिव्हेटिव्ह प्लस 5x रेस्ट पॉवर. हे माप नाही इकडेच लिहितो हा. तर हे आपल्याला माहित पाहिजे ना फंक्शन कोणतं होईल. that is f dash x. आता डिफरन्शिएट अगेन इथे लिहून घेतो मी. f dash x equal to what is the f dash? 225 3x square minus 30 4x cube plus 5x raised power 4 x raised power 4. f of x value f of x equal to f of x equal to 225x cube minus 30 x raised power 4 plus x raised power 5. याचं काम पडलं ना आपल्याला. काम जर पडलं तर म्हणून लिहून घेतलं. हा त्याच्यानंतर आता सर्व ऍडजस्टमेंट झाला. that is हे झालं f dash x. अगेन डिफरन्शिएट with respect to x. ना हे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेशन करून टाकू ना. f dash x इक्वल टू याचा आणि याचा गुणाकार 3 5 15 हाताला 1 3 दुने 6 ने 1 7 3 दुने 6 x क्यूब बरोबर आहे मायनस 3 × 12 120 x क्यूब ना x स्क्वेअर नंतर प्लस 5x रेज पॉवर. आता डिफरन्शिएट with respect to x f डबल डॅश x. आता मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढतो हा. हे x स्क्वेअर आहे याची डेरिव्हेटिव्ह ट्वाइस ठीक आहे 275 2x x स्क्वेअर मायनस 120 3x स्क्वेअर प्लस 5 कॉन्स्टंट 4x क्यूब f डबल डॅश x इक्वल टू काय ते गुणाकार सांगितले 12 पहा 6 से 75 गुणिला 2 2 पंच 10 हाताला 1 2 7 14 ने 15 हाताला 1 2 7 12 ने 13 बरोबर आहे 13 से 50 आणि हे x मायनस 360 x स्क्वेअर प्लस 20 x क्यूब. हे झाला सेकंड डेरिव्हेटिव्ह इक्वेशन नंबर थर्ड. फर्स्ट दिलाय ना आपण. आता पहा फॉर आता हे काय मॅक्सिमम समजणार आहे. फॉर मॅक्सिमम काय होईल मॅक्सिमम f dash x equal to 0. f dash x ची व्हॅल्यू 675 x cube from equation 2 x square minus 120 x raised power 3 plus 5 x raised power 4 equal to 0 from 1. आता हे सॉल्व करायला लागले x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता मग x स्क्वेअर कॉमन घेता येते
अजून काय कॉमन घेता येते पहा, अजून काही कॉमन घेता येते काय, 5 तर कॉमन घेता येते है ना, 5 कॉमन, 5 x² कॉमन ब्रॅकेट इथं राहते, 5 जर भागला 5 एक 5 25 है ना, 125, 125, 5 5 25, 5 10 नाही 5 125 गुणिला 5 5 5 25 7 2 5 2 10 2 12 चला 1 5 1 5 आणि 1 625 625 आहे काय, 125 भागिला 675 भागिला किती करणार आपले 5 5 न भाग मध्ये 5 एक 5 1 7 5 3 15 बरोबर आहे, उरले 2 हे घेतले 5 5 5 135 आहे हा, 135 x² कॉमन घेतला मायनस आले 5 न भागला तर 5 गुणे बरोबर आहे 10 5 24 x² कॉमन घेतला प्लस 5 कॉमन घेतला x² कॉमन घेतला म्हणजे x² इक्वल टू 0. आता ही व्हॅल्यू x ची व्हॅल्यू 0 राहू शकत नाही, कारण सांगा, कारण x काय आहे, नंबर आहे ना, नंबर कोणता पाहिजे आपल्याला, त्याचं मल्टिप्लिकेशन आहे ना. आता समजा x ची व्हॅल्यू 0 घेतली तर मल्टिप्लिकेशन किती 0 होईल, मॅक्सिमम येईल का नाही, म्हणून x नॉट इक्वल टू, म्हणून हे काय करू शकतो मी, डिवाइड 135 मायनस 25 4x आणि x² इक्वल टू 0 इथं लिहायचं x नॉट इक्वल टू 0, म्हणजे लक्षात येईल तुमच्या हा. आता हे लिहा लागेल बरोबर x² मायनस 24x प्लस 135 इक्वल टू 0. आता हे आलं क्वाड्रॅटिक इक्वेशन, याचे फॅक्टर 10th च्या मेथडला. आता x² चे फॅक्टर पाहू ना, तर 24 आली पाहिजे 15 12 15 7 5 15 आणि 7 नाही 5 तर भाग घेतलेला 5 गुणे 135 5 दुने 10 3 5 घेतले 5 7 35 27 गुणिला 5, पण हे -24 आहे ना, -25 15 7 5 5 2 10 24 पाहिजे तरी पहा बरं, फॅक्टर करून पहा फॅक्टर पहा 5 फॅक्टर कसे येईल, कसे येऊ शकते फॅक्टर 135 7 8 56 15 7 5 12 तर हे याचे फॅक्टर पाहायचे आपल्याला. हे फॅक्टर 135 चे फॅक्टर कोणते ते 135 आताच पाहिजे म्हणून 15 7 5 12 15 8 20 असे 15 आणि हे ते ना 15 9 35 600 15 9 35 असे. तर हे 135 आहे प्लस 135 याचे फॅक्टर हे 15 गुणिला 9 आणि याची बेरीज येते बरोबर मायनस मायनस करा बरोबर मायनस द्या 15 आणि 9 -24 म्हणजे काय फॅक्टरी x - 15 x - 9 इक्वल टू 0. आणि आता x - 15 इक्वल टू 0 और x - 9 इक्वल टू 0, x इक्वल टू 15 और x इक्वल टू 9. आता याच्यातली कोणती व्हॅल्यू घ्यायची हे महत्त्वाचं आहे, नाही तर दोन्ही व्हॅल्यू पाहावं लागेल. तर पाहू बरं आता x ची व्हॅल्यू 15 जर घेतली तर ह्या गुणाकार किती ते पाहू बरं. आता x ची व्हॅल्यू जर 15 घेतली तर व्हेन x इक्वल टू 15 चला आता आपल्याला y चे सेकंड नंबर काढावा लागेल ना. y इक्वल टू काय आहे, y इक्वल टू 15 मायनस x 15 मायनस 15 म्हणजे 0. दुसरा नंबर 0 येते,
झिरो हे दोन पैकी एकही नंबर राहू शकत नाही, कारण मॅक्झिमम आहे ना प्रॉफिट, बरोबर आहे. मॅक्झिमम आला ना, मल्टिप्लिकेशन कसं आलं पाहिजे, मॅक्झिमम आलं पाहिजे. मग एक खाली झिरो राहू शकते काय, एक नंबर पहा, दोन नंबर होते ना, एक नंबर 15, एक नंबर x घेतला होता, दुसरा नंबर y घेतला होता. x ची व्हॅल्यू काढली आपण 15. मग दुसरा नंबर जर काढला तर काय होईल, y = 15 मायनस x, 15 मायनस 15 = 0. नंबर झिरो राहू शकत नाही आता या, कारण मॅक्झिमम मल्टिप्लिकेशन आहे, हे तर झिरो येईल आहे ना. x किती मोठा घेतला तर y ची व्हॅल्यू झिरो घेतली तर काय येणार, झिरो इन गुणाकार, म्हणून मॅक्झिमम प्रॉफिट करतात. म्हणून काय लिहायचं, x not equal to 15. हेन्स कोणती व्हॅल्यू राहील, हेन्स x = 9. आता x = 9 वर बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट बाय सेकंड फॉर, म्हणजे आता याच्यातली कोणती व्हॅल्यू कॅन्सल झाली आपली, x = 15 झाली कॅन्सल. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट करता f' टाकू ना, f' इकडे घेऊ हा, फॉर x = 9, f' x = 30, 50, x म्हणजे काय आहे, x पहिले फंक्शन लिहून घेतो, 60 x² डबल डेरिव्हेटिव्ह प्लस 20 x³. आता व्हॅल्यू टाका, दॅट इज f' 9, 1350, 9, 360 multiplied by 9 square plus 20 multiplied by 9 चा cube, that is equal to याची व्हॅल्यू येते -240, 30 लेस दॅन 0. करून पहा कॅल्क्युलेशन तुम्ही. आता कॅल्क्युलेशन केलं पाहिजे, लेस दॅन 0, f'' 9 कॅल्क्युलेशन 9 गुणा 9चा स्क्वेअर, याचा गुणाकार करा, 9चा क्यूब करा, याचा गुणाकार करा, त्याची बेरीज वजाबाकी करा, म्हणजे तुम्हाला येते लेस दॅन 0. f'' 9 लेस दॅन 0 म्हणजे बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय ना, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, फंक्शन इज मॅक्सिमम, फंक्शन आता फंक्शनच म्हणला, फंक्शन इज मॅक्सिमम ॲट x = 9. therefore second number 15 minus x, y = 15 minus 9, y = 6. thus these two numbers are एक येते 9 and 6. so that function किंवा मल्टिप्लिकेशन फंक्शन इज मॅक्सिमम. आता इथं तुम्हाला लिहिता येते these two numbers are 9 and 6 so that multiplication is maximum. ये लिहून टाकू, multiplication is maximum. हे झालं आन्सर. आता इथं मात्र कॅल्क्युलेशन करायचा, 9 गुणा 9चा स्क्वेअर करायला गुणा 9चा क्यूब याला गुणा, याची बेरीज वजाबाकी अशी आली पाहिजे, लेस दॅन निगेटिव्ह येते हा, मॅक्सिमम राहील. तर अशा प्रकारे याच्या नंतरचा प्रॉब्लेम. आता क्वेश्चन नंबर 20, शो दॅट. पहा मी वाचून दाखवतो, लक्षात ठेवा हे प्रॉब्लेम सर्व पहिले पासून प्रॉब्लेम टेक्स्ट आपल्या नोटबुक मध्ये लिहा, प्रत्येक वेळेस लिहायचं आणि करून पहा प्रॉब्लेम. आणि येणारे आता याच्यानंतर हे 2-4 प्रॉब्लेम राहिले, त्याच्यानंतर तुमच्या डिफिकल्टी सांगा. काही विद्यार्थ्यांनी डिफिकल्टी सांगितली, मी एक सेशन मध्ये एक पार्ट मध्ये त्यांच्या डिफिकल्टी सॉल्व्ह करून देतो, ठीक आहे. पण टेक्स्ट आपल्या नोटबुक मध्ये सर्व लिहा. पहा काय दिलं आहे, काय कॅल्क्युलेट करावं लागते आणि काय दिलं आहे आणि काय पाहिजे. आता पहा, शो दॅट अमॉंग द रेक्टँगल्स, म्हणजे जेवढे काही रेक्टँगल, कोणत्याही प्रकारचे रेक्टँगल काढले आहे ना, असे रेक्टँगल काढले तर गिवन एरिया
त्याचा एरिया गिवन आहे. गिवन म्हणजे फिक्स आहे एरिया. एरिया फिक्स म्हणजे कॉन्स्टंट आहे. गिवन आहे ना, तर एरिया काय आहे? कॉन्स्टंट आहे. हा गिवन एरिया, कॉन्स्टंट एरिया, बरोबर आहे. आता एरिया दिला नाही, मग एरिया आपण ए ना लिहू, आहे ना. पण गिवन आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे तो. द स्क्वेअर हॅज लिस्ट पेरिमीटर. त्या रेक्टँगलचा सर्वात कमी पेरिमीटर गिवन एरिया म्हणजे समजा आता 50 स्क्वेअर सेंटीमीटर आहे ना, याचा एका रेक्टँगलचा स्क्वेअर एरिया आहे असा एक रेक्टँगल, त्याचा तेवढाच. आता एखादा रेक्टँगल असा काढला, त्याचा एरिया तेवढा झाला. मग एखादा रेक्टँगल असा काढला, त्याचा एवढा 50 झाला पाहिजे, एरिया 50 झाला पाहिजे. तर अशा प्रकारे मग याचा पेरिमीटर काढला, याचा पेरिमीटर काढला, याचा पेरिमीटर काढला, तर असं करत नेलं. पण एरिया किती गिवन, फॉर एक्झाम्पल लिहून राहिलो मी, 15 स्क्वेअर सेंटीमीटर असा एरिया आहे. तर अशा प्रकारचे रेक्टँगल काढले का प्रत्येकाचा एरिया गिवन आहे 15 स्क्वेअर सेंटीमीटर. तर पेरिमीटर प्रत्येकाचा काढला तर कोणाचा पेरिमीटर कमी येते? लिस्ट पेरिमीटर केव्हा येते? जेव्हा या रेक्टँगलच्या दोन्ही साइड लेंथ आणि ब्रेड्थ कशी असली पाहिजे? सारखी असली पाहिजे. लेंथ आणि ब्रेड्थ सारखी असते म्हणजे तो रेक्टँगल राहील काय? त्याला म्हणतो आपण स्क्वेअर, कारण स्क्वेअरच्या चारी साइड कशा राहते? सारख्या. पण आपल्याला तेच प्रूव्ह करून दाखवायचं आहे. रेक्टँगलचा एरिया दिला असेल तर, रेक्टँगलचा एरिया दिला असेल तर त्या रेक्टँगलचा पेरिमीटर सर्वात कमी केव्हा असते? जेव्हा तो रेक्टँगल स्क्वेअर असते, म्हणजे लांबी न रुंदी कशी असते? सारखी असते. तेच प्रूव्ह करून दाखवायचं आहे. मग आता आपण काय करू? लेट x and y be length and breadth of rectangle. झाला. आता A is the given area. गिवन एरिया. आता मी गिवन लिहिलं, उदाहरणात दिलं आहे म्हणजे कॉन्स्टंट. समजा त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची. म्हणजे समजा सेपरेट आला तर त्याची डेरिव्हेटिव्ह 0 आणि सेपरेट नाही आला तर त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची नाही. मग आता काय येईल पहा, या गिवन आहे एरिया म्हणजे इथं कोणाची तरी व्हॅल्यू दिली राहिली एच्या जागी, पण आता इथं एच लिहायला. मग काय? x मल्टिप्लाइड बाय एरिया इज इक्वल टू काय? एरिया इज इक्वल टू लेंथ. एरिया कोणाचा? एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल is equal to length multiplied by breadth. आहे की नाही? मग एरिया कसा दाखवला? a. लेंथ किती आहे? x. आणि ब्रीथ कशी आहे? y. आता पहा आपल्याला काय करायला लागेल? ह्या y ची व्हॅल्यू काढून घ्या. a डिवाइडेड बाय x बिकॉज a इज गिवन. हा ना, a ची कोणती तरी व्हॅल्यू राहील, बरोबर आहे. पण आता इथं अशी व्हॅल्यू दिली नाही, मग गिवन एरिया a म्हणजे a ची व्हॅल्यू y. हे इक्वेशन नंबर 1. आता फंक्शन तयार करायचं आहे. काय पाहिजे? लिस्ट. लिस्ट काय पाहिजे? लिस्ट म्हणजे मिनिमम पेरिमीटर पाहिजे. मग मिनिमम काय पाहिजे? पेरिमीटर. म्हणून पेरिमीटरचा फॉर्म्युला आपल्याकडे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू ट्वाइस लेंथ प्लस ब्रीथ असा फॉर्म्युला आहे. मग पेरिमीटर काय आहे? दिला आहे काय? नाही. मग याला p ने दाखवतो पेरिमीटर इक्वल टू ट्वाइस. मग f ऑफ x ने दाखवता आहे. लेंथ x आहे, ब्रीथ y आहे. व्हॅल्यू टाकायची. p इज इक्वल टू ट्वाइस ब्रॅकेट x प्लस y ची व्हॅल्यू किती आहे? a डिवाइडेड बाय x. a डिवाइडेड बाय x. झाला. दिस पेरिमीटर डिनोटेड बाय f ऑफ x. लेट p इज इक्वल टू f ऑफ x. f ऑफ x डायरेक्टली लिहिलं चालते. f of x equal to twice in bracket x plus a divided by x. याला हे झालं फंक्शन आपलं. डिफरन्शिएट with respect to x. f dash x equal to constant multiplied आहे, याची डेरिव्हेटिव्ह 1. 2 मल्टिप्लाइड आहे, constant multiplied डेरिव्हेटिव्ह काढायची नाही. 2 याची डेरिव्हेटिव्ह 1 प्लस a ची डेरिव्हेटिव्ह काढाल काय? नाही, कारण हे काय आहे? गिवन. हे गिवन आहे म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची नाही, तर मल्टिप्लाइड आहे म्हणून a. मग कोणाची डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार? याची 1 बाय x ची डेरिव्हेटिव्ह. 1 बाय x ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे -1 बाय x स्क्वेअर. -1 बाय x स्क्वेअर. दॅट इज f डॅश x इक्वल टू 2
मायनस नंतर ट्वाइस ए डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. हे झाला पहिली डेरिव्हेटिव्ह 1. याला सेकंड पहिलं झालं आहे ना बरोबर. आता सेकंड. आता समजा तुम्हाला गिवन एरिया कोणता तरी दिला असता तर इथे गिवन एरिया पर 100 दिला असता 100 है ना. मग y व्हॅल्यू 100 भागिला x आहे की नाही y व्हॅल्यू. तर हा गिवन राहील ना एरिया आणि फिक्स राहील दिला असला तर गिवन म्हटलं. आता पहा बरं आता काय होईल. f डॅश x माहित झालं, f ऑफ x माहित झालं. त्याच्यानंतर f डॅश पुन्हा डिफरन्शिएट करून त्याला डिफरन्शिएट with respect to x काय ना f2 डॅश x इक्वल टू आता ह्या 2 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ट्वाइस ए कॉन्स्टंट. मग पुन्हा डेरिव्हेटिव्ह काय लागते 1 अपॉन x स्क्वेअर ची 1 अपॉन x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह मायनस 2 अपॉन x क्यूब. माहित आहे ना. आता डेरिव्हेटिव्ह माहित पाहिजे कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 upon x square is equal to minus 2 upon x cube है ना. मग आता सॉल्व करते f2 dash x equal to plus 4a divided by x cube. इक्वेशन नंबर 3. आता तुम्हाला माहिती आहे का सॉल्व करायला लागते. पहिली डेरिव्हेटिव्ह काढली, सेकंड डेरिव्हेटिव्ह काढली. आता फर्स्ट डेरिव्हेटिव्ह बरोबर 0 घ्या. फॉर मॅक्सिमम मिनिमम आहे फॉर लिस्ट लिहितो हा. त्याच्यात लिस्ट लिहिलाय म्हणून लिस्ट म्हणजेच काय मिनिमम सांगा f डॅश x इक्वल टू 0. f डॅश x किती आहे ट्वाइस मायनस ट्वाइस a डिवायडेड बाय x स्क्वेअर इक्वल टू 0 फ्रॉम सेकंड मध्ये आहे ना. आता हे 2 तिकडे येतो मायनस ट्वाइस a डिवायडेड बाय x स्क्वेअर इक्वल टू 2. हे मायनस 2 ओके मायनस 2 मायनस मायनस कॅन्सल 2 कॅन्सल म्हणजे काय येणार a इक्वल टू काय होईल x स्क्वेअर. आता x स्क्वेअर ची व्हॅल्यू टाका x ची व्हॅल्यू काढा काय ते हे तर गिव्हन झालं. हे काहीतरी संख्या असणार ना. that is काय लिहिता येईल that is x square equal to a taking square root घ्या. स्क्वेअर रूट घेतलं तर काय स्क्वेअर रूट x इक्वल टू प्लस मायनस रूट a बरोबर आहे. पण मायनस राहू शकते का हियर x नॉट इक्वल टू मायनस रूट a. हेन्स x इक्वल टू व्हॉट रूट a. आता कोणती व्हॅल्यू काढायची आपल्याला x इक्वल टू रूट a. आपला आन्सर झालं. आता याच्यावर फंक्शन मॅक्सिमम आहे का मिनिमम आहे. फॉर x इक्वल टू रूट a f2 डॅश x इक्वल टू काय ना 4a डिवायडेड बाय x क्यूब दॅट इज 4a डिवायडेड बाय रूट a चा क्यूब. आता सॉल्व जरी केलं तुम्ही हे 4a क्यूब केला त्याचा क्यूब किती येते रूट a मल्टिप्लाइड बाय रूट a मल्टिप्लाइड बाय रूट a. याचा क्यूब येते रूट a मल्टिप्लाइड बाय रूट a म्हणजे ते a रूट a. दॅट इज a कॅन्सल 4 बाय रूट a. आता हे स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह आहे आणि 4 ही पॉझिटिव्ह आहे म्हणजे ग्रेटर दॅन 0. तुम्हाला माहिती आहे ग्रेटर फंक्शन ग्रेटर दॅन डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आली तर याचा अर्थ काय आहे. याचा अर्थ फंक्शन कसं आहे मिनिमम. आता फंक्शन मिनिमम बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट function f of x that is p perimeter is minimum when x equal to किती काढलं x equal to root a बरोबर आहे. आता y ची व्हॅल्यू काढून घ्या. y equal to काय ते a divided by x from 1 सांगा. आता y equal to a divided by x root a that is y equal to root a काय root a. a ला कसं लिहू शकतो आपण root a multiplied by root a divided by root a. हे root a कॅन्सल म्हणजे काय ते root a. पहा बरं काय therefore x equal to y equal to root a that is length equal to breadth. म्हणजेच काय झालं स्क्वेअर आन्सर लिहायचं.
among rectangles of given area square has minimum least perimeter. ओके, पेरिमीटर याचं मिनिंग समजलं. सर्व जर एखाद्या रेक्टँगलचा एरिया गिवन आहे, कॉन्स्टंट आहे आणि तसे रेक्टँगल काढत नेले तर त्या रेक्टँगलचा पेरिमीटर कोणत्या रेक्टँगलचा पेरिमीटर सर्वात कमी होते? जो रेक्टँगल स्क्वेअर होते, म्हणजे रेक्टँगल राहत नाही, तो स्क्वेअर होते, त्याची लांबी रुंदी कशी होते? सारखी, तरच त्याचा पेरिमीटर कसा होते? कमी होते. तर याच्या नंतरचे प्रॉब्लेम आपण याच्या पुढच्या पार्ट मध्ये पाहू. आणि पहा, लक्ष द्या, सर्व प्रॉब्लेम आपल्या नोटबुक मध्ये लिहा. प्रत्येक वेळेस डिफिकल्टी सांगायची. जेव्हा डाऊट आपला तुम्ही डिफिकल्टी मध्ये जाऊ, आपण डिफिकल्टी सांगू, हे झाल्यानंतर त्याच्यात प्रत्येकानं आपापली डिफिकल्टी सांगायची, बरोबर आहे? आणि तेच डिफिकल्टी सॉल्व्ह करून देतो, म्हणजे हे चॅप्टर होऊन जाईल. आणि याची एमसीक्यू सांगून देतो मी टेक्स्टबुक मधले. मिसलेनियस तुम्ही सांगायचा, करून द्यायचा किंवा नाही, किंवा मिसलेनियस मधले प्रॉब्लेम तुम्हाला करायचे असेल तुम्ही करून पहा आणि नंतर मला सांगा का याच्यातले हे आले नाही प्रॉब्लेम, ठीक आहे? आणि पण डिफिकल्टी जर असेल तर कळवा, है ना, मेसेज करा डिफिकल्टीचा. आणि प्रत्येक पार्ट पहा आणि तो टेक्स्टबुक आपल्या नोटबुक मध्ये लिहा, सॉल्व्ह करून पहा हे चॅप्टर. आणि असं ऐकावत आहे, असं आहे की 25-30% सिलेबस कमी होते, असं होऊ शकते, पण पक्क नाही आहे. पण जर असं झालं तर हा चॅप्टर नाही होणार कमी, समजलं? डेरिव्हेटिव्ह बहुतेक होणार नाही, याच्यातलं काही कमी होऊ शकते पण नाही होत कमी याच्यातलं. आणि फर्स्ट पेपर मधलं काही कमी होईल असं सांगता येत नाही. पण हा चॅप्टर नाही होणार कमी, लक्षात ठेवा. त्या चॅप्टर बरोबर करा आणि नोटबुक मध्ये लिहा. डिफिकल्टी असल्या डिफिकल्टी कळवा, मी डिफिकल्टी नंतर पहिलेपासून डिफिकल्टी सॉल्व्ह करून देतो, ठीक आहे? आणि याच्यानंतरचा पार्ट, याच्यानंतरचे प्रॉब्लेम याच्यानंतरच्या पार्ट मध्ये भेटू, याच्या पुढच्या पार्ट मध्ये. थँक्यू.